carry out measuring practice on cam height, camshaft journal dia, crankshaft journal dia, valve stem dia, piston diameter and piston pin dia with outside micrometers. नमस्कार, माझे नाव मयूर आहे आणि मी तुम्हाला या संपूर्ण प्रात्यक्षिकामध्ये मार्गदर्शन करणार आहे. सामान्यतः जेव्हा आपण कोणत्याही वस्तूचे मोजमाप करतो, उदाहरणार्थ आपण लोखंडी गजाची लांबी मोजणार आहात. मोजण्यासाठी तुम्ही कोणते मापन यंत्र वापरण्यास प्राधान्य द्याल? जर वस्तू लहान असेल, उदाहरणार्थ अंदाजे 1 फुटापेक्षा कमी, तर आम्ही त्याचे मोजमाप करण्यासाठी स्टीलची पट्टी निवडतो. जर समजा वस्तूची लांबी जास्त असेल तर आपण स्टील टेपला प्राधान्य देतो. स्टीलच्या पट्टीच्या सहाय्याने आपण मोजू शकणारे सर्वात लहान मूल्य कोणते आहे हे तुम्हाला माहित आहे का? आम्ही उद्योगांमध्ये वापरत असलेल्या स्टील पट्टीची 0.5 मिलीमीटर अचूकता आहे. याचा अर्थ आपण 0.5 मिलीमीटर इतके लहान मूल्य मोजू शकतो. जेव्हा आम्ही इंजिन दुरुस्ती करण्याची प्रक्रिया हाती घेतो तेव्हा त्यामध्ये संपूर्ण सर्व्हिसिंग सुलभ करण्यासाठी इंजिन वेगळे करणे समाविष्ट असते. या सर्व समावेशक सर्व्हिसिंग मध्ये अत्यावश्यक कामे समाविष्ट आहेत, जसे की साफसफाई, कसून तपासणी आणि त्यानंतरच्या इंजिनचे घटक पुन्हा एकत्र करणे. इंजिन घटकांच्या तपासणीसाठी 0.5 मिलीमीटर पेक्षा अधिक अचूकतेसह मोजमाप करणारी यंत्रे आवश्यक असतात आणि अशा प्रकारच्या मोजमाप यंत्रांना अचूक मापन यंत्रे म्हणतात. उद्योगात विविध प्रक्रियांमध्ये अचूकता आणि तंतोतंतपणा सुनिश्चित करण्यासाठी परिशुद्धता मापन यंत्रांची रेंज वापरली जाते. त्यातील काही संदर्भासाठी येथे दाखवलेले आहेत. मायक्रोमीटर हे 0.01 मिलीमीटरची अचूकता मोजणारे एक महत्त्वाचे मापन यंत्र आहे आणि मायक्रोमीटर त्यांच्या उद्देशानुसार विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. ते आउटसाइड, इनसाइड आणि डेप्थ मायक्रोमीटर आहेत. आता मी कॅम उंची, कॅमशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट जर्नल व्यास, वॉल्व स्टेम व्यास, पिस्टन आणि पिस्टन पिन व्यास यांसारख्या इंजिन घटकांचा बाह्य व्यास आउटसाइड मायक्रोमीटरने कसा मोजायचा हे सांगणार आहे. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल आउटसाइड मायक्रोमीटरची योग्य श्रेणी निवडण्याकरिता, मापनासाठी मायक्रोमीटर रेंज, कामावर मायक्रोमीटर सेट करण्यासाठी, आउटसाइड मायक्रोमीटरवर मोजमाप वाचण्याकरिता. आवश्यक साधने: सरफेस प्लेट, व्ही ब्लॉक्स. आवश्यक साधने: आउटसाइड मायक्रोमीटर वेगवेगळ्या रेंजमध्ये. आवश्यक साहित्य: कॅमशाफ्ट, क्रँकशाफ्ट, पिस्टन, पिस्टन पिन, वंगण तेल, बनियन वेस्ट. आउटसाइड मायक्रोमीटर हे एक अचूक मापन यंत्र आहे जे घटकांचा बाह्य व्यास 0.01 मिलीमीटर अचूकतेसह मोजण्यासाठी वापरले जाते. मापन प्रणालीच्या आधारे मायक्रोमीटरचे वर्गीकरण केले जाते. मेट्रिक मायक्रोमीटर, ब्रिटिश मायक्रोमीटर. आपल्या देशात बहुतेक मेट्रिक मायक्रोमीटरचा वापर मोजण्यासाठी केला जातो. रेंजच्या आधारावर आउटसाइड मायक्रोमीटरचे वर्गीकरण केले जाते. 0 ते 25 मिलीमीटर, 25 ते 50 मिलीमीटर, 50 ते 75 मिलीमीटर, 75 ते 100 मिलीमीटर, 100 ते 125 मिलीमीटर
आणि 125 ते 150 मिलीमीटर. मायक्रोमीटरचे भाग जाणून घेऊया. ते खालीलप्रमाणे आहेत: फ्रेम, ॲनव्हिल, स्पिंडल, मेजरिंग फेसेस, लॉक, ग्रॅज्युएशन सह स्लीव्ह, थिम्बल, रॅचेट स्टॉप. वाचनाच्या वेळी मूल्ये वाचा. सामान्यतः 0 ते 25 मिलीमीटर मायक्रोमीटर वगळता शून्य त्रुटी दूर करण्यासाठी टेस्ट पीस स्वतंत्रपणे दिला जातो. या मॉड्यूलमध्ये आपण मेट्रिक मायक्रोमीटरने घटकांचा व्यास मोजण्यास शिकणार आहोत. मेट्रिक मायक्रोमीटरमध्ये बॅरलमध्ये मेन स्केलची अचूकता 1.00 मिलीमीटर असते आणि ती इंडेक्स लाईनच्या वर चिन्हांकित केली जाते. मेन स्केल पुन्हा 2 भागात विभागले गेले आहेत आणि निर्देशांक रेषेच्या खाली चिन्हांकित केले आहे. त्याचे मूल्य 0.5 मिलीमीटर आहे. त्याच्या थिम्बलला 50 विभाग आहेत. मायक्रोमीटरचा आकार आणि अचूकता फ्रेममध्ये कोरलेली आहे. मायक्रोमीटर एका हातात किंवा दोन्ही हातांनी धरले जाऊ शकते. तुमच्या उजव्या हातावर मायक्रोमीटर धरून मेन स्केलवर ग्रॅज्युएशन तुमच्या दिशेने ठेवा. तुमच्या तळ हाताच्या खालच्या मध्यभागी असलेल्या फ्रेमला आधार द्या. तळ हातावर फ्रेम धरण्यासाठी तुमचे लहान बोट किंवा तिसरे बोट वापरा. फ्रेमला आधार देण्यासाठी मधले बोट त्याच्या मागे ठेवा. गुळगुळीत थिम्बल समायोजित करण्यासाठी पहिले बोट आणि अंगठा मोकळा ठेवा. समजा तुम्ही दोन्ही हाताने धरणार असाल तर आपल्या डाव्या हाताच्या बोटांच्या आणि अंगठ्याच्या दरम्यान फ्रेमला आधार द्या. थिम्बल समायोजित करण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि बोट वापरा. कोणत्याही मोजमाप घेण्यापूर्वी आउटसाइड कॅलिपरने मोजल्या जाणाऱ्या घटकाचा आकार तपासा. नंतर मायक्रोमीटरची योग्य रेंज निवडा. आता मायक्रोमीटरमध्ये कोणतीही त्रुटी आहे का ते तपासा. प्रथम लॉक सोडा. 0 ते 25 मिलीमीटर मायक्रोमीटरसाठी दोन्ही मोजमाप पृष्ठभाग अगदी जवळ येईपर्यंत थिम्बलचा नर्ल केलेला पृष्ठभाग फिरवा आणि नंतर रॅचेटने थिम्बलला फिरवण्यास सुरुवात करा. विशिष्ट रॅचेट आवाज ऐकू येईपर्यंत ऑब्जेक्ट फिरवा आणि रॅचेट यंत्रणेशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण आवाज ऐकल्यानंतर फिरवणे थांबवा. मायक्रोमीटरच्या इतर रेंजसाठी मोजमाप पृष्ठभागांदरम्यान शून्य त्रुटीसाठी टेस्ट पीसचा योग्य आकार वापरा. आता त्रुटी असल्यास गणना करा. समजा थिम्बलचे शून्य मेन स्केलच्या डेटाम लाईनशी पूर्णपणे जुळत असल्यास त्रुटी 0 आहे किंवा शून्य त्रुटी नाही हे लक्षात घ्या. जर थिम्बलचे शून्य डेटाम लाईनशी जुळत नसेल आणि जर ते डेटाम लाईनच्या खाली असेल तर त्रुटीला पॉझिटिव्ह शून्य त्रुटी म्हणतात. डेटाम लाईनच्या खाली किती विभाग आहेत ते लक्षात घ्या. उदाहरणार्थ या प्रतिमेत 2 विभाग आहेत जे अधिक 0.02 मिलीमीटर पॉझिटिव्ह शून्य त्रुटी आहे. त्याचप्रमाणे जर थिम्बल स्केलची शून्य रेषा डेटाम रेषेच्या वर असेल तर त्रुटीला निगेटिव्ह शून्य त्रुटी म्हणतात. विभागांची नोंद करा आणि कमीत कमी मोजणीसह विचलनाच्या एकूण विभागांचा गुणाकार करा म्हणजे 0.01 मिलीमीटर तुम्हाला निगेटिव्ह शून्य त्रुटी मिळेल. उदाहरणार्थ या प्रतिमेप्रमाणे ते -0.04 मिलीमीटर आहे. मायक्रोमीटर वाचण्याची पद्धत. वर्क पीसमधून घेतलेले वाचन पहा. बॅरल स्केलवर 1 मिलीमीटर वाढ. संपूर्ण मिलीमीटरची संख्या वाचा जी थिम्बलच्या बेव्हल काठापासून पूर्णपणे दृश्यमान आहेत. उदाहरणार्थ 7.00 मिलीमीटर. थिम्बलच्या बेव्हल काठावरून पूर्णपणे दिसणारे कोणतेही अर्धे मिलीमीटर जोडा. दृश्यमान असल्यास, दृश्यमान नसल्यास 0.5 मिलीमीटर किंवा 0 मोजा. उदाहरणार्थ 0.00 मिलीमीटर. आधी घेतलेल्या मेन स्केल रीडिंगमध्ये थिम्बल रीडिंग जोडा.
उदाहरणार्थ 14 विभाग किंवा 14 गुणिले 0.01 मिलीमीटर बरोबर 0.14 मिलीमीटर. एकूण रीडिंग बरोबर 7.00 अधिक 0.00 अधिक 0.14 बरोबर 7.14 मिलीमीटर. आता मी कॅमशाफ्टची कॅमची उंची आणि जनरल व्यास मेट्रिक आउटसाइड मायक्रोमीटरने कसे मोजायचे ते दाखवणार आहे. कॅमशाफ्ट मोजण्यापूर्वी सरफेस प्लेट स्वच्छ करा आणि तेलाचा थर लावा. व्ही ब्लॉक्सचा योग्य आकार सरफेस प्लेटवर योग्यरित्या ठेवा. मोजण्यासाठी कॅमशाफ्ट निवडा आणि ते पूर्णपणे स्वच्छ करा. व्ही ब्लॉक्सवर कॅमशाफ्ट ठेवा. मेट्रिक मायक्रोमीटरचा योग्य आकार निवडा. उदाहरणार्थ कॅमचा अंदाजे आकार 40.00 मिलीमीटर आहे. नंतर 25 ते 50 मिलीमीटर मायक्रोमीटर निवडा. मायक्रोमीटरमध्ये कोणतीही त्रुटी आहे का ते तपासा आणि मूल्य नोंदवा. त्यानंतर लॉक सोडा. नंतर थिंबलचा नर्ल केलेला पृष्ठभाग अंदाजे मोजलेल्या मूल्यापेक्षा किंचित वर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवा. आता कॅमवर एव्हिल आणि स्पिंडलचे मोजमाप करणारे फेसेस ठेवा आणि थिंबल रॅचेटसह घड्याळाच्या दिशेने फिरवा जे फ्रेमच्या दिशेने वळते. रॅचेट आवाज ऐकल्यानंतर रोटेशन थांबवा आणि लॉक करा. कॅमच्या मापन पृष्ठभागांवर मायक्रोमीटर हलवण्याचा प्रयत्न करा आणि मायक्रोमीटरच्या मापनाच्या फेसेसवर लहान घर्षण जाणवा. त्यानंतर कॅममधून मायक्रोमीटर काढा आणि खालील दर्शविलेल्या टॅब्युलर कॉलममध्ये मूल्ये नोंदवा. याच पद्धतीने कॅमशाफ्ट जर्नल मोजा आणि टॅब्युलर कॉलममध्ये मूल्ये प्रविष्ट करा. पुढे मोजण्यासाठी क्रँकशाफ्ट स्वच्छ करा. व्ही ब्लॉकच्या आधाराने सरफेस प्लेटवर क्रँकशाफ्ट ठेवा. क्रँकशाफ्ट जर्नल मोजा आणि टॅब्युलर कॉलममध्ये मूल्ये रेकॉर्ड करा. मोजण्यासाठी वाल्व स्वच्छ करा. एका हातात वाल्व धरा आणि दुसऱ्या हाताने मायक्रोमीटर ठेवा. कोणतेही टेपर तपासण्यासाठी 3 वेगवेगळ्या ठिकाणी स्टेमचा व्यास मोजा आणि मूल्ये रेकॉर्ड करा. कोणत्याही स्कफिंगसाठी तपासा. मोजण्यासाठी दिलेला पिस्टन स्वच्छ करा. सरफेस प्लेटवर पिस्टन ठेवा. निर्मात्यांच्या वैशिष्ट्यांनुसार दर्शवल्याप्रमाणे त्याच्या स्कर्टमधील पिस्टन व्यास मोजा आणि मूल्य रेकॉर्ड करा. पुढे जाताना पिस्टन पिन स्वच्छ करा आणि आपल्या उजव्या हातात धरा. मायक्रोमीटर डाव्या हाताने ठेवा. मूल्य मोजा आणि रेकॉर्ड करा. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो त्याची संक्षिप्त माहिती घेऊया. आम्ही शिकलो आहोत आउटसाइड मायक्रोमीटरची योग्य रेंज निवडायला, मापनासाठी मायक्रोमीटर धरायला, कामावर मायक्रोमीटर सेट करण्याकरिता, आउटसाइड मायक्रोमीटर मोजमाप वाचण्यास. अशा प्रकारे कॅमची उंची, कॅमशाफ्ट जनरल डाय, क्रँकशाफ्ट जनरल डाय, वॉल स्टेम डाय, पिस्टन व्यास आणि पिस्टन पिन डाय हे आउटसाइड मायक्रोमीटरने कसे मोजायचे ते आपण शिकलो. आशा आहे की आपण याबद्दल आपल्याला स्पष्ट समजले आहे. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.